बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मुंबईतून मोठी बातमी येते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमधलं भांडण आता शिगेला पोहोचलंय। मुंबईतल्या लालबागच्या सभेत भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सभा घेऊन उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। शिवाय बुलेट ट्रेनला विरोध करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतलाय। राज ठाकरेंचा समाचार त्यांनी यावेळी घेतलेला आहे। यावेळी युवा ब्रिगेडच्या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। विशेष म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या लालबागमध्ये सभा घेऊन शिवसेनेला भाजपने आव्हान दिलंय। शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला कलगीतुरा हा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अगदी टोकाला जाऊन पोहोचत असतो आणि तेच प्रत्यंतर आता पुन्हा एकदा येतंय, कारण महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि आता आशिष शेलार यांनी शिवसेनेवर वाकबाण सोडलेले आहेत। आणि या सभेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार काय म्हणालेत आपण जाणून घेऊया। ती सध्या काय करते? मराठी सिनेमा आलाय, किती लोकांनी पाहिलाय मला माहित नाही। आणि मग ती सध्या काय करते हाच प्रश्न आमचा त्यांना आहे की तुम्ही सध्या काय करताय? यांचा एलिव्हेटेड रेल्वेला विरोध, यांचा मेट्रोला विरोध, यांचा एलईडी बल्बला विरोध, कोस्टल रोडचं काम आम्हीच केलं म्हणायचं आणि सागरी किनाऱ्यावर राहणाऱ्या माणसांना भडकवायचं। मुंबईचं ट्रॅफिक मग आंबेडकर रोड असेल किंवा वेस्टर्न एक्सप्रेस असेल, शहरातून जेवढ्या गाड्या कमी जातील तेवढा धूर शहरामधला कमी होईल, आवाजाचं ध्वनी प्रदूषणाचं काम कमी होईल आणि गाड्या जर बाजून समुद्रातून गेल्या तर माणसाचं पेट्रोल पण वाचेल आणि धूर आणि धुळीपासून त्याला वाचावं लागेल। कोस्टल रोडची परवानगी आणली, पहिला बीएमसीने, पुढचा एमएसआरडीसीने करायचा निर्णय घेऊन टेंडर काढलं, तर ती सध्या काय करते? ती सध्या कोस्टल रोडला सुद्धा सागरी किनारी विरोध करते। कुठल्याही विषयावर मुंबई शहरात भारतीय जनता पक्षाने काम केलं का दादरवरून प्रतिक्रिया येणार तीच, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव चालू आहे। त्या पछाडलेल्या सिनेमामध्ये दिलीप प्रभावळकर वडिलांचा रोल करतो, तो बाब्या छोट्या मुलासारखा मोठ्या अंगाने झालेला मुलगा असतो। कुठेही त्याने शहनाई ऐकली, वरातीचा आवाज ऐकला, त्याचा डायलॉग एक, बाबा लगीन, बाबा लगीन। तसं मुंबईच्या राजकारणातल्या यांचा डायलॉग एकच, निवडणुकीचे बिगुल वाजले, निवडणुकीचा आवाज सुरू झाला, मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, मुंबई तोडणार। अरे बंद करा बाबा लगीन। कालपर्यंत ज्यांच्या जीवावर युवराज आणि त्यांचे सहकारी पूर्ण मुंबईमध्ये फिरत होते, ते अमर पावले आणि त्यांचे सहकारी भारतीय जनता पक्षाकडे आले, आम्हाला त्याचा फरक पडत नाही अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। युवा नेता म्हणवणारे जे प्रतिक्रिया देत आहेत त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका, कारण आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे तो प्रसिद्ध डायलॉग, नया है वो